आता पुढचा प्रश्न असा येतो की या कम्युनिकेशनचं, या संवाद कौशल्याचं आपल्या फार्मसीमध्ये असं काय महत्त्व आहे? म्हणजे संवाद कौशल्य चांगलं केल्याने किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह केल्याने असं काय महत्त्वाची गोष्ट होणार आहे? तर 2 पॉइंट इथे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. एक पॉइंट आहे की पेशंट सेफ्टी आणि पेशंट सेफ्टीसाठी माझं कम्युनिकेशन, माझा संवाद हा अतिशय चांगला राहिला पाहिजे. मग यामध्ये काय की मला माझ्या पेशंटबरोबर, मला रुग्णाबरोबर सुरुवातीला एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करता आली पाहिजे. आपल्याला पेशंटशी एक नातं जोडता आलं पाहिजे. मग हे कुठलं नातं जोडायचं आहे आपल्याला? तर आपल्याला फार्मासिस्ट आणि रुग्ण हे एक प्रोफेशनल नातं दोघांमध्ये जोडता आलं पाहिजे, की त्या रुग्णाला याची जाणीव झाली पाहिजे, की बाबा मी एका फार्मासिस्टकडे आलेलो आहे आणि मला या फार्मासिस्टकडे उत्तमोत्तम औषधं आणि मला त्या औषधांविषयीची माहिती या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. म्हणून आपल्याला पेशंटमध्ये पेशंट आणि फार्मासिस्ट असं एक रिलेशन डेव्हलप करता आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पेशंटमध्ये एक कम्फर्ट झोन क्रिएट करता आला पाहिजे. जर पेशंट त्या व्यवस्थित कम्फर्ट झोनमध्ये गेला, पेशंटला मुळात हा आत्मविश्वास आला, की बाबा मी जे काही सांगणार आहे, मी जे काही बोलणार आहे, यातून माझ्या जे काही मला जो काही प्रॉब्लेम आहे, जे सिम्प्टम्स आहेत, याचं योग्य समाधान येणार आहे. तर पेशंट एक कम्फर्ट झोनमध्ये जाईल आणि पेशंट जर एकदा कम्फर्ट झोनमध्ये गेला, तर पेशंटला ऐकायचा ईज तयार होईल. आपण जे काही सांगू ते पेशंट पुरेपूर ग्रहण करेल आणि त्याला समजून जाईल, की औषध कसं वापरायचं आहे, औषधाचे काय फायदे आहेत, कुठले ॲडव्हर्स इफेक्ट आहेत, मला काय काळजी घ्यायची आहे, मला हे कुठे स्टोअर करायचं आहे, या गोष्टी.